आणि कवितांचं वाचन करण्यासाठी कवीच असं वाटतं आणि ते कवी तुम्ही आहे तुम्ही असे त्यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो. मला प्रश्न असा आहे की ज्ञानेश्वर एकदा दुसरा आहे भाषांतर करताना ज्ञानेश्वर महाराजांना अक्षर मराठी जास्त त्याच्यात आहे इतक्या ओव्या त्यांना घ्यावं लागणार. तर आपण हा जो अनुवाद केला आहे याचं आपण ज्ञानेश्वरी तुला समजते पण त्याला आपण भावाचं भूमिका म्हणू शकतो का? माझ्या हॅलो माझ्या याला मी बाबाचं दीपिका असं म्हणणार कारण तो एक मराठीचा भावाचा दीपिकेचा ज्ञानेश्वरीचा तो इंग्लिश अनुवाद आहे नाही का. आणि मी जे सांगते की जसं ती काव्यात्मक आहे ओवीच्या रूपामध्ये आहे आणि ओवी 3.5 चरणांच्या ओवी आहे. पहिले जे 3 चरण आहेत ते यमकांनी समाप्त होतात म्हणजे ते काव्यात्मक आहे चरण आणि तर तो काव्यात्मक आहे पण माझं हे प्रोज फॉर्म आहे गद्य फॉर्म आहे हो ना. त्यामुळे मला वाटतं एक ट्रान्सलेशन भावानुवाद नाही म्हणणार मी त्याला अनुवाद असं म्हणतो. भाव आणण्याचा प्रयत्न केला मी सांगते ना ते फार कठीण आहे. हे उदाहरण तुम्हाला दिले गणेश संवादी आहे ज्ञानेश्वरी असे विषय संबोधन आहे त्याच्यामध्ये तर आता हे संबोधन इंग्लिश मध्ये हार्ट म्हणून हे म्हणून हे कृष्ण पण आता ते गाच तो गा अत्यंत लढीवाळ आहे. गाच आणि हेच काही समानार्थी नाही व्हायचं पूर्ण संस्कृती पूर्ण बघते त्यामुळे ते लढीवाळ काव्यात नको ही माझी मर्यादा म्हणा शकत कोणी केलंय असेल मराठीमध्ये इंग्लिशमध्ये काव्यात्मक भाषेमध्ये तर असू शकतो पण आज तरी इंग्लिश माझी मर्यादा मानते पण त्यांचा लढीवाळपणा त्यांचा वेगळापणा ते रस निष्पत्ती विकस्त रसवृत्ती म्हणतात जाते त्याची सगळी इंग्लिश मध्ये आणणं कठीण आहे पण मी प्रवाही राहील भाषा याचा नक्कीच प्रयत्न अगदी प्रवाही राहिली पाहिजे हा विचारायची मला म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये किंवा ज्ञानेश्वरांच्या एकंदरीत साहित्यामध्ये मी या अर्थानं मी हा शब्द कुठे मला असं वाटतं तो व्यक्तीच खूप दूर गेली असं करत असतो तोच विनम्र भाव तुमचा आता बोलण्यामध्ये मला दिसला. मला असं वाटतं की ज्ञानेश्वरीच्या भाषांतरामुळे कदाचित हा प्रभाव तुमचा आला असेल. इतका प्रचंड विनम्रपणा असणं हा खरोखर अभिनंदनीय असं मला वाटतं. नाही मी गोष्ट सांगते तुम्हाला ज्ञानेश्वरीची पूर्ण भाषा ही अति विनयशील भाषा आहे. तो लढीवाळपणा आहे तसंच त्याच्या नम्रता पूर्णता एक मृदूपणा मृदुता आहे त्या भाषेमध्ये पण ज्ञानेश्वरांचं ज्ञान आणि तरीही असलेली मृदुता हे आणि तरी त्यांनी स्वतःला पाळीक पण म्हटलेलं आहे. त्यांनी साई केल्याचं पावलं म्हटलेलं आहे साडे म्हटलेलं आहे ते त्यांना शोधून देतात तो त्यांचा विनय आहे. पण जेव्हा मी हे शब्द माझ्यासाठी वापरते तर माझा नाही मला माझ्या मर्यादा अत्यंत चांगल्या माहीत आहे. श्याम बोरकर बोलतोय. जवळपास भगवद्गीतेच्या 700 श्लोकांचा 4000 ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरांनी तो भावार्थ सांगितलेला आहे. त्याचा इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद आपण केला याबद्दल खूप अभिनंदन. धन्यवाद. याला एक कारण सांगतो. आदेश शिकत असताना लोकांना सांगत होतो ऐकून की जगातल्या 105 देशांमध्ये ज्ञानेश्वरी शिकवली जाते. तेव्हा असं स्वाभाविकच वाटायचं की इंग्रजीचा संपूर्ण अनुवाद झाला असेल पण विद्यापीठातही संपूर्ण ज्ञानेश्वरी लागत नाही ही कल्पना आहे. त्यामुळे पाश्चात्यांनी भारतीय तत्वज्ञानाचा आणि भारतीय काव्याचा जो अनुवाद करून आपल्या देशामध्ये नेण्याचा प्रयत्न केला त्यात कदाचित ज्ञानेश्वरी असेल
म्हणून ते परदेशापर्यंत गेलं. पण निदान महाराष्ट्रात तरी कोणी केल्याचं ऐकिवात नव्हतं, ते तुम्ही केलं, यासाठी खूप खूप अभिनंदन. मला एका ओवीची उत्कंठा आहे आणि ती आठवत असेल तुम्हाला तरच सांगा. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील साधारणतः 16वी-17वी ओवी आहे. आता अभिनव वाग् विलासिनी, जी चातुर्य कला कामिनी, ती शारदा विश्व मोहिनी, नमिली मिया. या ओवीचा अनुवाद आपण कसा केला ते आठवत असेल तर सांगा. आज मला आता सुदैवाने मी जे माझे पहिल्या ध्येयाचं प्रिंटआउट काढलेलं होतं आणि ते प्रिंटआउट याच्यासाठी काढलं की डॉक्टर मुनगंटीवार मी रजिस्टर टाकलं. ते म्हणाले तुमचं ते हस्ताक्षराचं नका दाखवू, मला प्रिंट काढून दे. तर मी त्यांच्या पहिल्या 20 ओव्यांचं मी प्रिंट काढलं आणि मी त्यांना वाचायला दिलं होतं. त्यांचा अभिप्राय किंवा आता आपल्याला वाटतं जे आपण करतोय योग्य दिशेला जातो की नाही, जातो आहे का हे कळण्यासाठी म्हणून कदाचित आणि ते पाहायचे हे असतेही पाहिजे. तर माझ्याजवळ हा अनुवाद आहे. एक मिनिट. आता अभिनव वाग् विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी, नमिली मिया. I bow to you, goddess Sharda, the all-enchanting prowess of intelligence, whose force, eloquence, and is the congregation of wisdom, lexicon, and art. म्हणजे विश्वमोहिनी म्हणून दिलेला आहे तिला. तर एन्चॅन्टिंग प्रॉवेस असं मला म्हणावं लागतं, कारण तो शब्द मला नाहीये. आणि त्यांनी म्हटलेलं आहे चातुर्यार्थ कला कामिनी, म्हणजे चातुर्य आहे तिच्यात, अर्थ आहे त्याच्यात तिच्यामध्ये आणि कलांची देवता आहे ती. म्हणून मग मी कॉन्ग्रिगेशन ऑफ विजडम, लेक्सिकॉन अँड आर्ट हे आपण म्हणताय. आणि एन्चॅन्टिंग आहे, एन्चॅन्टिंग आहे म्हणजे आपल्याला आकर्षित करणारी आहे. म्हणून मोहिनीसाठी एन्चॅन्टिंग. आता पुन्हा आपल्याला सांगते की हे गद्य रूप आहे, त्यामुळे फक्त मी फ्लो ठेवला आहे त्याच्यामध्ये. नमस्कार. आपण हा ज्ञानेश्वरीला इंग्रजीमध्ये भाषांतरित करण्याचा जो उपक्रम पूर्ण केला आहे त्यासाठी आपले अभिनंदन आणि शुभेच्छा. मॅम, मुळात ही एक महर्षी व्यासांची भगवद्गीता आहे. त्याचं ज्ञानेश्वरांनी भाषांतरण केलं, ज्याला ते भावार्थ दीपिका म्हणतात. मग याचं इंग्रजी भाषांतरण करताना आपण मुळात जे काही संस्कृताचे 700 श्लोक आहेत, त्याचं 9,000 रुपयांमध्ये जे भाषांतर झालेलं आहे, त्या मूळ संस्कृत श्लोकांचं पण मग आपण काही अध्ययन केलं, अभ्यास केला, त्या बाजूने पण काही पाहिलं का? आता दोन्ही दांडेकरांची जी माझ्याजवळ होती किंवा नानामाला पाटलांची संस्कृतचे पद राहायचे, त्याचे श्लोक राहायचे आणि मी ते वाचायचे. पण मी पुन्हा तुम्हाला म्हणते, माझं आपलं 10वीचं एक 50 मार्कांच्या संस्कृतचा विषय आणि त्यामुळे मला ते थोडंफार कळत असेल तर मला ते पूर्ण करताच नाही म्हणून त्याचा मी भाषांतर करण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. एक टेक्निकल विचारायचं आहे. सर्वप्रथम तर तुझं अभिनंदन. हे अतिशय चांगला उपक्रम म्हणजे काम तू केलेलं आहे आणि कार्यक्रमही खूप झाला, छान झाला. तर तुम्ही म्हणाला की तुम्ही 2 संदर्भ ग्रंथ वापरले, एक बाबा महाराज सातारकरांची सार्थ ज्ञानेश्वरी आणि दुसरी तुम्ही म्हणाला दोन्ही दांडेकरांची. पण माझ्या माहितीप्रमाणे सार्थ ज्ञानेश्वरी मी दुरुस्ती करते, नाना महाराज साखरेंची आणि माझ्या माहितीप्रमाणे सार्थ ज्ञानेश्वरी सोमपंत दांडेकरांनी. दोन्ही दांडेकरांची परत म्हणजे काही तिथं वेगळं टायटल आहे का? बरोबर आहे. तर
1979 मध्ये साधारणतः गोविंद आंबेडकरांनी 71व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी सार्थ ज्ञानेश्वरी म्हणून पूर्ण केलेली आहे. आणि त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं आहे की मला आदेश झाला, म्हणजे कोणी आता मला त्यांचं नाव नक्की आठवत नाही, सोनोपंत दांडेकर, तर ते शिष्य होते मला आदेश झाला आणि मी हे पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ना. तर त्यांनी 1980 मध्ये साधारण ही पूर्ण केली आहे. त्याचं नाव आहे थोडा कोणत्या सार्थ ज्ञानेश्वरी म्हणूनच आहे. हो, कारण त्यांनी कादंबरी लिहिली आहे गोविंद दांडेकर. बरोबर आहे. तर सोनोपंत दांडेकरांचे कोणते शिष्य होते आणि ते त्यांनी असं सांगितलंय की प्रस्तावनेमध्ये त्यांनी दिलेलं आहे अर्थात की मला आदेश झाला की तू कर हे, आणि 71व्या वर्षी माझ्याकडून हे कार्य ज्ञानोबा माऊलींनीच केवळ करून घेतलं, कारण तेवढं हस्तलिखित रूपात पूर्ण करणं माझ्यासाठी ते अज्ञांना अतिशय कठीण गेलं असं त्यांनी लिहून ठेवलं. माझ्याकडे आहे. हो, आणि ती कोणाची बरोबर आहे. बरं, खूपच म्हणजे नमस्ते मॅडम, माझे नाव वर्षा लोखंडे, मी लँग्वेज टीचर आहे आणि प्रोज आणि पोएट्री हे मला कळतं. तर तुमची जी अवस्था होती ते ट्रान्सलेशन विषयी, माझ्याकडे पण अपर प्रायमरीचे विद्यार्थी आहेत 8वी पर्यंतचे आणि खूप कठीण असते हे ट्रान्सलेशन शिकवणं. तर आपल्याला माहित आहे की पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स and we only critically appreciate that poetry. So, do you critically appreciate Dhaneshwari in prose? I would again and again say, see, what is the definition of reading? Reading is reading the lines, reading between the lines and reading beyond the lines. So, for critical appreciation, I think we must have enough knowledge about Tattvajnan and spirituality, and that is why I can't say I went beyond that. I can't say that. Okay, thank you. धन्यवाद. प्रश्नोत्तरांना काहीच अर्थ नाही, पण त्या प्रश्नोत्तराला आपल्याला विराम द्यावाच लागेल. सृजनच्या विनंतीला मान देत मंजिरीताई व रोहिणी इथे आल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि मायबाप वारकऱ्यांचेही खूप खूप आभार. पुढील महिन्यात एका वेगळ्या विषयासह भेटण्याची ग्वाही दे आणि जो जे वांछिल तो ते लाहो अशी माऊलींच्या शब्दातली प्रार्थना करीत मी मंगला बॉलर आपला निरोप घेते. धन्यवाद. शुभरात्री.